हॅलो स्टुडंट्स, लर्न विथ कोमल. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वी मराठी अक्षर भारती या पुस्तकातील स्थूल वाचन जगणं कॅक्टसचं. याचे लेखक आहेत वसंत शिरवाडकर. या प्रस्तुत पाठात लेखकाने काय सांगितलेलं आहे तर वाळवंटी प्रदेशात उगवणाऱ्या कॅक्टस या वनस्पतीची वैशिष्ट्य. कॅक्टस म्हणजे मुलांनो निवडुंग वनस्पती. तिचं उपयोग, कमी पाण्यातही टिकून राहण्याची तिची क्षमता आणि याचं सूक्ष्म वर्णन आपल्याला या पाठात बघायला मिळणार आहे. कॅक्टस म्हणजे कोणतं तर निवडुंग. जसं खाली चित्रात दाखवलेलं आहे की निवडुंग हे झाड कसं असतं बघा. तर वाळवंटी प्रदेशात कमी पाण्यावर जगणारी एक वनस्पती, काटेरी वनस्पती. वाळवंटी प्रदेश म्हटलं की कसं आलं, ठणठणीत कोरडेपणा, जिथे नुसतं उष्णता, प्रचंड उष्णता, कोरडेपणा आणि पाण्याची कमतरता. अशा ठिकाणी सुद्धा कमी पाण्यावर जगणारी एक काटेरी वनस्पती म्हणजेच काय तर निवडुंग. आणि या वनस्पतीची सर्व वैशिष्ट्य व त्यांची जीवन जगण्याची शक्ती या पाठात आज आपल्याला बघायला मिळणार आहे. बघा, वाळवंटी प्रदेश म्हणजे ठणठणीत कोरडेपणा, पाण्याचे दुर्भिक्ष आणि रेताड जमीन. आता वाळवंटी प्रदेश म्हटलं की नुसती उष्णता, ठणठणीत कोरडेपणा आणि पाण्याची कमतरता म्हणजे पाणी नसल्यासारखं. आता या तीन गोष्टी जेथे एकत्र येतात तेथे जीवन कसे फुलणार. पण निसर्ग हा मोठा जादूगार आहे. वाळवंटी प्रदेशातही खास तेथील अशी जीवसृष्टी आहे, वनस्पती आहेत आणि या वनस्पतींवर जगणारे प्राणी देखील आहेत. म्हणजे वाळवंटी प्रदेशात जिथे फक्त ठणठणीत कोरडेपणा, पाण्याचे दुर्भिक्ष आणि रेताड जमीन, अशा ठिकाणी फुलं म्हणजे वनस्पती आणि प्राणी कसे जगणार, पण अशा ठिकाणी देखील काही वनस्पती आणि जगणारे प्राणी आहेत. पाण्याखेरीज वनस्पती आणि प्राणी जगू शकत नाही हे तर खरेच. पण वाळवंटी प्रदेशांना थोडेसे का होईना पाणी मिळते आणि निसर्गाची बहादुरी अशी की या थोड्याशा पाण्यावर तो तेथे वनस्पती फुलवतो आणि तेथले प्राणी जगवतो. वाळवंटातली जीवनसृष्टी हा खरोखर पृथ्वीवरचा एक चमत्कार आहे. बघा, वाळवंटातली जीवनसृष्टी हा पृथ्वीवरचा एक चमत्कार का म्हटलेला आहे लेखकाने, कारण वाळवंटी प्रदेशात वर्षातून एखादाच पाऊस पडतो. कधी तर 2-2, 3-3 वर्ष पाऊस पडतही नाही. पण अवर्षणाच्या या प्रदीर्घ काळात हा देश अतिशय वैराण व वृक्ष दिसतो. म्हणजेच काय की कधीतरी वर्षातून एखादा पाऊस पडतो, पण कधी कधी तर 2-2, 3-3 वर्ष पाऊस पडतही नाही. तर यावेळेस हा कसा दिसतो, वैराण आणि वृक्ष दिसतो. जिथे जी काही झाडं व झुडपं असतील त्यावर त्या काळात एकही पान असत नाही. जीवन सुकून सुकून निष्प्राण झाल्यासारखे वाटते. निष्प्राण झाल्यासारखे वाटते म्हणजेच काय मुलांनो, की त्या वर्षानुवर्ष पाऊस न पडल्यामुळे त्या तिथल्या जीवनाला म्हणजे तिथे असलेल्या वनस्पतींमध्ये प्राण असल्यासारखंच वाटत नाही. मग एक दिवस पाऊस पडतो आणि एखादी जादू व्हावी त्याप्रमाणे झाडाझुडपांना पालवी फुटते. आता आपल्या इथली जी झाडं झुडपं असतात त्यांना आपल्याला रोज थोडं थोडं पाणी द्यावं लागतं किंवा दरवर्षी त्यांना पाऊस हा मिळत असतो, त्याप्रमाणे ते जगत असतात. पण वाळवंटात 2-2, 3-3 वर्ष पाऊस नसतो. निष्प्राण झालेली वनस्पती देखील एकच दिवस पडलेल्या पावसाने सुद्धा काय होते, जणू काही कोणी त्याच्यावर जादू केली आहे असं त्या झाडाझुडपांना पालवी फुटते आणि जमिनीत दीर्घकाळ सुस्तावस्थेत पडून राहिलेल्या बियांमधून रोपं वर यायला लागतात. पाहता पाहता या रोपांवर भरगच्च फुले देखील फुलतात. इतके दिवस ओसाड पडलेला भूप्रदेश पाना फुलांच्या हिरव्या, पिवळ्या, लाल रंगांनी एखाद्या बगीच्यासारखा चित्रमय दिसू लागतो. पहा, तर एकदा पडलेल्या पावसाने देखील ही सुकलेली, निष्प्राण झालेली वनस्पती काय होते, बहरायला लागते. तिला पालवी फुटते, पानं फुलं येतात. या सगळ्या गोष्टी कशा वाटतात मग, जसं काही बगीच्याचं चित्रमय बगीचाच तयार झालेला आहे. कवींनी म्हटल्याप्रमाणे मरुभूमीचे नंदनवन होते, पण हे वैभव पहाटे पडणाऱ्या स्वप्नाप्रमाणे थोडाच काळ टिकणारे असते. आता कवींनी काय म्हटलेलं आहे की म्हटल्याप्रमाणे मरुभूमीचे नंदनवय होते. मरुभूमी म्हणजेच काय तर जो कोरडा वाळवंटी प्रदेश, ते जे काही डेझर्ट म्हणतो आपण, जो काही कोरडा वाळवंटी प्रदेश असतो त्याचं नंदनवन होतं, पण ते काय होतं, स्वप्नाप्रमाणे थोडेच काळ टिकते.
लवकरच पुन्हा सूर्य आकाशातून आग ओकू लागतो आणि हवा तापल्या तव्यासारखी गरम होते आणि पानं फुलं गवत करपून जाऊन जमिनीत त्यांचा भुगा होऊन पडतो. इतकी प्रचंड उष्णता असते की पावसामुळे फुटलेली पालवी, आलेली फुलं देखील पूर्ण राख होऊन भुगा होऊन पडतो. वाळवंटाचे ओसाड भकास जीवन पुन्हा सुरू होते. पण एक गोष्ट होते, रोपांना आलेल्या बिया मातीत पडतात आणि त्यापुढील वर्षाचा पाऊस येईपर्यंत जीव धरून मातीत मिसळून राहतात. म्हणजे त्या क्षणी ज्या काही रोपांना बिया आलेल्या होत्या त्या मातीत पडलेल्या असतात आणि पुन्हा कधी 1 वर्षानंतर पाऊस पडेल, 2 वर्षानंतर पाऊस पडेल, पण त्या बिया काय करतात, मातीत जीव धरून मिसळून राहतात. पाऊस आला की उगवायचे आणि पाऊस संपून कोरडा हंगाम आला की बियांच्या रूपाने मातीत पडून राहायचे. हा जो वर वर्णन केलेला वनस्पतीचा प्रकार आहे तो अवर्षण टाळणारा आहे. वाळवंटी प्रदेशात उगवणाऱ्या वनस्पतीचा आणखी एक प्रकार आहे तो अवर्षणाचा प्रतिकार करणारा आहे. या वनस्पती पाऊस पडतो तेव्हा जे काही पाणी मिळवता येईल तेवढे स्वतःमध्ये साठवून ठेवतात. म्हणजेच काय म्हटलेलं आहे की अशा देखील काही वनस्पती आहेत आपल्या वाळवंटामध्ये की त्या काय करतात, एकदा पाऊस पडला की जेवढं त्यांना पाणी एका दिवसात साठवून ठेवता येईल स्वतःकडे तेवढं पाणी त्या काय करतात, साठवून ठेवतात आणि कोरड्या हंगामात अगदी मंद गतीने वाढत राहतात. त्याच पाण्यावर त्या कोरड्या हंगामात हळूहळू मंद गतीने वाढत राहतात. अवर्षणाचा प्रतिकार करणाऱ्या या वनस्पतींमध्ये सर्वात महत्त्वाचं कॅक्टस. कोणतं? कॅक्टस. कॅक्टसची तुम्हाला ओळख करून द्यायला नको. कॅक्टस आता आपल्या दिवाणखाण्यात येऊन पोहोचला आहे. कॅक्टस बागेत तर लावतातच, पण मनी प्लांटप्रमाणे कॅक्टसच्या शोभेच्या कुंड्या देखील अनेक घरातून दिसतात. अगदी थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना दाखवण्यासाठी निसर्गाने जणू काय कॅक्टसचीच पैदास केली असावी. काय म्हटलेलं आहे लेखकाने की थोड्याशा पाण्यात देखील कसं जगून दाखवावं हे जर शिकायचं असेल तर त्याच्यासाठी निसर्गाने काय केलेली आहे, कॅक्टसची पैदास केली आहे. कारण वाळवंटी प्रदेशाचा कॅक्टस हा अगदी खास प्रतिनिधी आहे. कॅक्टसच्या अनेक जाती आहेत. सग्वारो कॅक्टस हा कॅक्टसचा राजा. तो 50 फूट उंचीपर्यंत वाढतो. म्हणजे कॅक्टसचं राक्षसच तो. त्याची वाढ इतकी मंद असते की 50 वर्षात तो फक्त 3 फूट वाढतो. काय म्हटलेलं आहे की कॅक्टस हा काय आहे, असा वृक्ष आहे की ज्याची वाढ काय आहे, मंद गतीने होत राहते आणि तो फक्त 3 फूट उंच वाढतो आणि 200 वर्ष जगतो. म्हणजे आज उभे असलेले काही सग्वारो कॅक्टस दुसरे बाजीराव पेशवे यांच्या काळापासूनच आहेत. तसे सग्वारोची 50 वर्षात 3 फूट वाढ होते. या हिशेबाने एक माणूस त्याच्या संबंध आयुष्यात सग्वारो कॅक्टस फार तर त्याच्या कमरेच्या थोडासा वरपर्यंतच वाढलेला पाहिल. कारण त्यांचं काय आहे, वाढ ही फार अतिशय मंद गतीने आहे. सग्वारो कॅक्टस हा असा राक्षस तर काही कॅक्टस तुमच्या हाताच्या अंगठ्याच्या पेऱ्या इतके चिमुकले. म्हणजे त्यांची वाढच इतकी मंद गतीने, त्यामुळे त्यांना काय आहे, आयुष्य भरपूर. कॅक्टसच्या झाडांनी अवर्षणाचा प्रतिकार करण्याची निरनिराळी तंत्रे पैदा केलेली आहेत. त्याची सगळी अंगरचना पाणी साठवण्यासाठी असते म्हटले तरी चालेल. काही कॅक्टस चेंडूच्या आकाराचे तर काही खांबाच्या आकाराचे. म्हणजे कॅक्टसचं आकार देखील कसा आहे, चेंडूच्या आकाराचा असतो. काही कॅक्टस गोल असे तर काही खांबाच्या आकाराचे. आपल्या अंगाचा कमीत कमी भाग कोरड्या हवेला उघडा पडू द्यायचा अशी कॅक्टसची धडपड असते. बहुतेक कॅक्टस घडीदार असतात. या घड्यांनी 2 गोष्टी साधतात. एक अशी की घड्याच्या आतला भाग कोरड्या गरम हवेपासून काय राहतो, सुरक्षित राहतो आणि दुसरी अशी की या घड्यांचा पन्हाळीसारखा उपयोग होतो. जेव्हा केव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसाचे पाणी या पन्हाळ्यांमधून खाली वाहत जाऊन थेट मुळांना मिळते. झाडातले बरेचसे पाणी त्यांची पाने बाष्पीभवनाने गमावतात. म्हणून कॅक्टसच्या झाडाचे पान ही गोष्ट वर्जच करून टाकली
आहे. म्हणजे काय होतं की कोरड्या हवेपासून सुरक्षित राहण्यासाठी तो काय करतो, घड्यांसारखा असतो, घडीवर घडी असा हा वनस्पतीचा प्रकार असतो. आणि पन्हाळ्यामध्ये खाली काय जातात, वाहत जाऊन थेट मुळांना मिळतात. पावसाचं पाणी काय होतं, पन्हाळ्यांमधून खाली वाहत जाऊन थेट मुळांना मिळतं आणि झाडातलं बरंचसं पाणी त्यांची पाने बाष्पीभवनाने गमावतात. म्हणून कॅक्टसच्या झाडाचं पान ही काय आहे, गोष्ट वर्जच करून टाकली आहे. कॅक्टसचे रोप लहान असते तेव्हा त्याला 2-4 छोटी छोटी पाने येतात तेवढीच. नंतर कॅक्टसचे झाड बिन पानाचे राहते. नंतर काय होतं, आधी सुरुवातीला छोटी छोटी पानं येतात तेवढीच, नंतर हे झाड काय होतं, बिन पानाचं राहतं. कॅक्टसच्या झाडात रसदार गर असतो. काय असतो, रसदार गर असतो. त्यावर प्राण्यांच्या धाडी पडण्याचा मोठाच धोका. पण कॅक्टसच्या झाडाने याचाही बंदोबस्त केला आहे. कारण अनेक कॅक्टसच्या झाडांच्या अंगावर काय असतात, धारधार बोचरे काटे पसरलेले असतात, काटे असतात. त्यामुळे याच्यावर कोणताही प्राणी काही करू शकत नाही, धाड घालू शकत नाही. काय बिशाद आहे मग प्राण्याची त्याला तोंड लावण्याची, कारण त्याला काय असतात, भरपूर प्रचंड प्रमाणात सगळीकडे काय असतात, काटे असतात. कॅक्टसची ही सारी धडपड मिळेल तेवढे पाणी स्वतःमध्ये साठवून ठेवण्याकरता असते. हे पाणी त्यांना अर्थातच त्यांच्या मुळांमधून मिळते. थोड्या वेळात पुष्कळ पाणी शोषून घेता येईल अशी या मुळांची खास रचना असते. बघा तर, पाऊस पडतो तेव्हा सुद्धा उन्हाने भाजून निघालेली वाळवंटाची जमीन फारच थोडे पाणी शोषून घेऊ शकते. या अडचणीवरही कॅक्टसच्या झाडाने मात केली आहे. कॅक्टस आपली मुळे लांब लांब पसरवते आणि भोवतालच्या जास्तीत जास्त क्षेत्रातले पाणी शोषून घेते. सग्वारो कॅक्टसच्या मुळ्या यामुळेच 50 फुटापर्यंत लांबच असतात. सग्वारो कॅक्टसच्या मुळ्या काय असतात, 50 फुटापर्यंत लांब असतात. पुढे बघा, कॅक्टस हे अमेरिका खंडातले झाड आहे. कॅक्टस झाड कुठलं आहे, अमेरिका खंडातले झाड आहे. झाडासंबंधी आपल्या ज्या कल्पना असतात त्यांचा कॅक्टसमध्ये संपूर्ण अभाव असतो. झाड म्हटलं म्हणजे काय आला त्याला बुंधा, बुंध्याच्या वर चौफेर फांद्या, फांद्यांना डहाळ्या, डहाळ्यांना पाने असे झाडाचे डेरेदार रूप आपल्या दृष्टीसमोर असते. आता आपल्याला एखादं झाड जरी चित्र काढायला सांगितलं तर झाड म्हटलं की आपल्यासमोर कुठलं झाड असतं की ज्याला बुंदा आहे, बुंद्यावर चौफेर फांद्या आहेत, फांद्यांना डहाळ्या आहेत आणि त्या डहाळ्यांना काय आहेत, पाने. असं डेरेदार रूप आपल्या दृष्टीसमोर, नजरेसमोर उभं राहतं. कॅक्टसमध्ये असं काही नाही. कॅक्टस म्हणजे वरच्या बाजूला निमुळता होत गेलेला एक सरळसोट खांब. कॅक्टसला फांद्या असतात पण त्यासुद्धा सरळसोट खांबासारख्या. सग्वारो कॅक्टस हातवर करून उभ्या राहिलेल्या एखाद्या मोठ्या भावल्यासारखा दिसतो. कॅक्टसच्या सुमारे 1000 जाती आहेत. त्यातील अनेकांचे आकार मोठे चित्रविचित्र आहेत. एका कॅक्टसचे नाव आहे सायाळ कॅक्टस, कारण तो कुंपणाच्या आश्रयाने राहणाऱ्या सायळासारखा दिसतो. दुसरा एक कॅक्टस अस्वलासारखा दिसतो म्हणून त्याला अस्वल कॅक्टस असे म्हणतात. आणि एक कॅक्टस थेट पिंपासारखा दिसतो म्हणून त्याला पिंप कॅक्टस म्हणतात. सांबराच्या शिंगासारखा दिसणाऱ्या कॅक्टसला सांबरशिंग कॅक्टस म्हणतात. आणि कॅक्टसला सर्वसाधारणपणे पाने येत नसली तरी काही काही कॅक्टसला सुंदर फुले व रसदार फळे देखील येतात. सग्वारो कॅक्टसला शेंड्यावर येणारी फुले पुष्कळशी फुलासारखी गेंदेदार असतात. ही फुले फुलली की थोडा काळ का होईना बिचाऱ्या ओसाड वाळवंटाला सौंदर्याचा स्पर्श होतो. म्हणजे काही कॅक्टसला फुलं देखील येतात पण थोडा वेळ का होईना त्या वाळवंटाला काय येतो, एक सौंदर्याचा स्पर्श होतो. कारण कुठलंही वनस्पती, झाड, झुडूप काही जरी म्हटलं, रोपटं जरी असलं तर त्याला फूल आल्यावरती ते सुंदर दिसतं. सग्वारो कॅक्टसला शेंड्यावर येणारी फुले पुष्कळशी फुलांसारखी गेंदेदार असतात. ही फुले फुलली की थोडा काळ का होईना बिचाऱ्या ओसाड वाळवंटाला सौंदर्याचा स्पर्श होतो. कुठलीही वनस्पती, रोपटं, झाड, झुडूप काही असो, त्याला एकदा फुलं आली की ते काय होतं, सुंदर दिसायला लागतं. अमेरिकेतले रेड इंडियन लोक पूर्वीच्या काळी सग्वारो कॅक्टसचा अनेक प्रकारे उपयोग करून घेत असत. अवर्षणाच्या काळात कॅक्टस चेचून ते त्याचे पाणी काढत आणि तहान शमवण्यासाठी हे पाणी पीत. सग्वारो कॅक्टसला फळे येतात. त्यातला गर कलिंगडाच्या गरासारखा असतो. रेड इंडियन लोक ही फळे चवीने खात असत.
फळाच्या गरात साखर घालून तो मोरावळ्यासारखा टिकवता येतो. रेड इंडियन लोकांचे हेही एक खाद्य असते. वर पिंप कॅक्टसचा उल्लेख केला आहे. त्याचा उपयोग वाळवंटातून प्रवास करणारे लोक तहान भागवण्यासाठी देखील करत असत. मात्र त्याचे पाणी काढणे फार जिकिरीचे काम आहे. या कॅक्टसला फार काटे असतात. ते आधी तोडून काढावे लागतात. नंतर कॅक्टसचे घट्ट साल सोलून त्याचा गर काढायचा आणि तो वेचून त्याचे पाणी काढायचे. पाणी मिळणार ते अर्धा किंवा पाव वाटी आणि त्याची चवसुद्धा अतिशय तुरट. तहानेने व्याकुळ झालेला प्रवासी अगदी निरुपाय झाला तरच हा खटाटोप करी. सायाळ कॅक्टसची फळे मात्र स्ट्रॉबेरीसारखी चवीला मधुर असतात. सायाळ कॅक्टसची फळं कशी असतात? स्ट्रॉबेरीसारखी चवीला गोड असतात. वाळवंटी प्रदेशात बहुतेक झाडांना काटे असतात. त्याला खास कारण असं आहे की ओल्या प्रदेशातही काटेरी झाडे जनावरांनाही ओरबडून खाऊन टाकली तरी पाण्याची पंचायत नसल्याने ती पुन्हा लवकर उगवून येतात. वाळवंटी प्रदेशात हे शक्य नाही. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे झाड एकदा गेले की गेले. यासाठी या प्रदेशातल्या झाडांनी काट्याची शस्त्रे परजून स्वसंरक्षणाची खबरदारी घेतली आहे. कळालंय मुलांनो? तर कॅक्टस म्हणजे निवडुंग याचं आपल्याला सुंदर वर्णन वसंत शिरवाडकर यांनी सांगितलेलं आहे की पाण्याशिवाय म्हणजे एखादी वनस्पती असो प्राणी असो जे पाण्याशिवाय मुळात पाण्याशिवाय जगू शकत नाही, पण काही कॅक्टससारखी निवडुंगासारखी देखील वनस्पती आहे जी काय करू शकते, अशा परिस्थितीत देखील त्या वाळवंटात जगून दाखवू शकते. चला तर मुलांना लवकरच नेक्स्ट लेसनकडे भेटूया. थँक्यू.